अंतरून लावतात. अरे काय लाज लज्जा आहे का नाही? जेव्हा बघावं तेव्हा लपटून झोपतात. अरे जनाची नाही तरी मनाची लाज धरा. अरे उठा, अंगावर ऊन आली, उठा उठा. असं उघड्यावर एका हंतुरीला झोपताय. आता उठताय का घालू कमरात लात? आईला मी लोहून आले किंवा लय टाइम झालाय मला अरे पांघरून आता काढ पळा पण. इतक्या उशिरा उठतोय तू तर अगदी चक्र माहिती तुम्हीच उठवायचं होय रे? तुझा काय उपयोग आहे? आम्ही उठत नाही म्हणतो तुला सांगतो हलवायला. आणि कवा धरून बोलत होते ते? लाद घालण्याचा अगोदर बोलली असती तर तू उठला. आम्ही लाजच नाही मेल्याना. हाय हाय तयार आहे. पाण्यावानी मग आम्ही चलतो. टोपी माझी टोपी काय टोपी काय आज वार कोणता आहे? मंगळवार. माझा आहे का? काय करतो माझ्याकडेच हेच नेलं. थोडं कसं होणार कुणाला खावं. का तू इथं लवकर? अरे पण एवढं पळत कुठे निघाले दोघं बी? टाइम झालाय. मला फोन मारी. भीतच झालं मालकाला तू. मालकाला भेट नाही टायमाला भेटतोय. मारू दे तुझा मालक आणि तुझा टाइम. काय अरे काल राज्याला की नाही गंमत झाली बघ. गंमत झाली? काय झालं? मी भाकरी करत होती. तेव्हा चूल काय लवकर पेटना. बोल की लवकर. या काय केलं त्या प्रश्न घासलं. तो नाना म्हणला मला काढी लाव. अरे ऐका तरी. हा तर नाना म्हणला बोल की लवकर. ताने तू एवढं खासल होती अगं चूल पेटत यास की चिता. माझी चिता पेटायची वेळ आली. लवकर. सकाळ सकाळ असं काय रंगार बोलतेस? ताने तुझे पाय धुतो तर लवकर. अरे पण राम राम. राम राम. हराम ज्याला फुकट पगार पाहिजे काय? आणि तो दुसरा वेळा कुठे गेला? हॅलो मालक. राम राम. हॅलो मालक. अरे गिरणी कोणी तुमच्या बाण उघडायची का काय? जरा आम्हाला टाइमच झाला. टाइम झाला? ह्या कोण तुमच्या आया इथं ताटकत उभा राहिल्यात ना? आमच्या आया म्हणजे आमच्या बापाची कमालच म्हणाय. मावशा म्हणा की राव. शात भुशाचा थोबाड फोडून ठेवी. कमरत लाता घातल्या पाहिजे तुमच्या. पगार पाहिजे. कामं कोणी तुमच्या बाण करायची काय? नाही त्याचं काय झालं मालक? काल राज्याला काय तुझी म्हातारी उलातली? माझी नाही तुमची म्हातारी. काय म्हणाला? भेटली. हऱ्या नाऱ्या बऱ्या बोलानं गिरणी सुरू करा. चला चालतं वा. काय ग ताने सकाळ सकाळ? मावशे काय झालं ग? रागाला आलीस? नाना काय बोलला? नाना कशाला बोलल? तुझा नाराज सुसड्यागत बोलला माझ्याशी. कवा? मगा पळत पळत चालला होता सडकनं. मी हाक मारली तेव्हा तर म्हणून रागावलीस? हाती येडे. चल चहा घेऊया. चल. आज उठायला उशीर झाला म्हणून धावत पळत चालले होते. चहा चुकून घेतला नाही. धांदरटच आहे दोघं म्हणून रागवलीस? अगं एवढं तेवढं रागवायला लागली तर बरं संसार कसा व्हायचा? अगोदरच सांगून ठेव हा. नाहीतर मी आपली नाऱ्याला दुसरी पोरगी बघल. आत्ता काय ग? नाऱ्या आईला मालक लय गुरगुरला रे. त्याच्या बाच काय जाते गुरगुरायला? दूध भरलेलं कुत्र साल. पगार देते टीजवर. काम करून घेते पाठीवर. मावशी तो रोज ओरडते पगार वाढीबद्दल. बरोबरच आहे. साला काय पगार आहे? सकाळी 4 घंटे काम करायचं, दुपारी 4 घंटे काम करायचं आणि पगार काय तर हे खाली पडलेलं पीठ गोळा करून घरी न्यायचं. त्याच्यात मालकाचा वाटा आहेच. त्याच्या काय सांगू चाकरीच बेकार. नाही मालकच बेकार आहे. राम राम मालक. राम राम सावकार. कधी आलायचा? कसं माझे रेड्यावाने बघ आणि वर आपल्यालाच रेडा म्हणतोय. मला बघून म्हणतोय ना बघून एकदा शिंगावरून खाल पालथा. येताना बोंबलते जाताना बोंबलते. सरळ कधी साला बोलतच ना. अरे असं वाटतं
एक दिवसाची छडी टांग मारावी आणि ताण दिशी पालथा पडलाच पाहिजे. त्याला ऐकतं रे पळ. शाळेला गल्लीत लय पोरं झाले बघ. तरी बरं येड्या काय आपल्या दोघांची अजून यात भर नाही. मावशी 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 या मावशी आज ज्यादा पीठ आणले बरं का. हात मेल्यानं रोजचाच कचरा आणलाय. गुराला घालायचं लायकीचं बी नाही. हे मावशी तू नेहमीच कशी का कोकलतीस. फुकटचं मिळते तरी रोज आहेच बघ. फुकटचं का दोघं बी रगा साठवताय की. तो काय पगार देत नाही. दोघांच्या पगारात एकाचं तरी भागतंय का. भागत नाही. भागत असतं तर मला कशाला रानात जावं लागलं असतं. घ्या घ्या. गिळा काय प्रेमाने बोलते अगदी. गिळा नाही काहीतरी मावशीची माया कमी झालेलीच आहे आजकाल. दोघांचं बा जा धुवून ये. कशाला धुवायचे मला जाऊ. त्याला आमचं मालक आहे ना लई साडं शिकली लई बेरची. पगार वाढव म्हणलं की गांजे कसावाने डोळं करतोय. दाखवतोय अंगावर. चाकणं भरा हातात मोठच्या बैलावानी खाली मान घालून काम करतायचा. तो कशाला दात देईल. जर अंगातलं पाणी दावा म्हणजे मारामारी करायची म्हण की. मारी करायला कशाला पाहिजे. मग स्वतःच पैसे मागायला कुणाचं भ्या आहे वय. सरळ सांगायचं आम्हाला पगार वाढीव. बस मावशी आता मी चिडले. मालकाकडे जातो आणि त्याला सांगतो हो छबराव पगार वाढ पाहिजे. ते मला हिचं कशाला सांगतो. तिथं मालकाला जाऊन सांग की. काय देतोय काय. स्वतःच्या गल्लीत कुत्रं लई भुकतय पण बाहेर गेले की शिपूट घालतं. मावशी तुला कुत्रा म्हणाली. कुत्रा हे मावशी तू आम्हाला समजतेस काय. अगं जगात आम्ही कुणाला घाबरत नाही. काय भूताला सोडून. भूताची गोष्ट वेगळी. मावशी आम्ही जर बिघडलो मालकाला सुद्धा नरम करतोय बघा. एवढं तरी करून द्यावा. आज बघच तू असाच गिरणीत जातो मालक असा येईल. काय रे काय म्हण. पगार वाढ पाहिजे. काम करायला नको. लाच घालतो कमरत. हो मालक लाच घालायची ते जरूर घाला पण पायटन काढून ठेवा. कुणाला बोलतो आवाज दरवायचा नाही. काय करत काय करेल शेंदूर घालून पान दिल तेव्हा कळ. काय मावशे काय बी करा दम द्या नाही तर पाया पडा पण पगार वाढ झालीच पाहिजे. तरच समजेन तुमच्यात पाणी आहे. हा बसा घ्या. काय प्रेमाने बोलावती. कौतुकच नाही तुला. उगीच लोक म्हणतात माय मरून मावशी जगू. आता दळकं लाकूड बघितलंस का. गप जेव. जेव रे बाबा जेव. माझी भाकरी आता काय करतो किती खातो पोट किती वाढलं याच्या तब्येतीला जपायला पाहिजे. आता ते त्याची भाकर तुला त्याची काळजीच नाही. तू जेव रे. जपाय पाहिजे. जर तू हे घे. तुझं नाऱ्या हा सांच्याला मालकाला बोलायचं की पगार वाढवा म्हणून. मावशीने किती कष्ट करायचं. अरे तू जरा हो मोर मी जरा मारा नेऊन जाऊन येतो. हे मी पगाराबद्दल बोलतोय आणि तुझं लक्ष मारणार होय. ड्युटीच्या टायमाला पोरीच्या मागे हिंडणं बरं नवं. काय झालंय सकाळी तानी लई नाराज. मी जरा ती समजूत काढून लगेच येतो ना. असं होय तिची समजूत काढतोस. जा 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 जा. हे मालक ओरडत्या लवकर ये. आलोच. रागवलीच वाटतं. बोलू नकोस माझ्या संग. मग तू बोल माहिती. अगं सकाळी मी काही घाईत होतो असं काय. मग आता निवांतपणा ठेवला नाही तुला. अगं निवांतपणा कुठला. हाड्याला पाठवा गिरणी खोलायला. मी तुला भेटायला आलो. मग भेटलाच नवं. जा की आता. आयला ही काय भेट म्हणायची होय. मालक आमचा लई खडूच आहे ग. मालकाला घाल घेऊन महत्व वाटते. अगं मालक जवळचा कमी र. आता मालक एवढं थोडं जवळ येतोय. आठवण तर होती का माझी कामामुळं. आठवण
तुझ्या आठवणीनं मला कामाची आठवण राहीना. तिकडे गिरणी सुरू झाली असेल आणि इकडे तुझ्या तोंडाचा पट्टा सुरू झालाय. सांग आपण जोरदार कधी भेटायचं? सांग ना. लाडी गोडी लावून ना बस. लगीन झाल्या बिगर काय बी मिळायचं नाही. नव्यानं काय विचारायचं? आणि नाना म्हणतोय नाऱ्याला चांगली रुबाबाची चाकरी लागू दे. ही गिरणीतली चाकरी काय खरी नाही. गिरणीचाच पगार वाढला म्हणजे. पगार वाढल पण रुबाब वाढेल का? रुबाब नेहमी पैशाला चिकटलेला असतो. माणसाचा पैसा वाढला की रुबाब बी वाढतो. पण मी म्हणतो आज नाही उद्या चांगली नोकरी लागलच. तोपर्यंत आम्हाला तू म्हणून ठेवायचं म्हणजे काय? पण नाना तसं म्हणतोय. तू सांग की समजून नाना. मी काय सांगू बाई? सांगायचं की नाऱ्याला म्हणजे ते काय नाऱ्या. अरे मालकरी पाहिलं नाही म्हणून वाचलं. वगैरे बघ जरा ही फक्त इकडे टाक व्यवस्थित. त्याला तानेने टाइम केला रे. नाही तुम्ही लवकर आला. इकडे पुढे जरा लाज घालतो. हो मालक. मला माहित आहे तुम्हाला टाइम होता की एवढा कल्ला मोजला की निघालो तू. एक काम होत. तुमची कामं ठाव आहेत मला. तर एक पैसा सुद्धा मिळणार नाही. अगोदर सांगून ठेवतो. त्याचं काय म्हणजे मालक त्याचा असं असं खुल्यागत काय करतायचा? खुल्यागत नको. काय मालक पगार म्हणजे पगाराचे पैसे पुरत नाही. पगार पुरत नाही का पगाराचे पैसे पुरत नाही? ते तो म्हणजे पैसे पुरत नाही म्हणजे दोन्ही पुरत नाही. मग काय मला ऐकायला काढतायचा? तुमच्यासारख्या जुगाराला कोण देणार? तुम्हाला ऐकून आम्हाला काय मिळणार? रामखोरानो कड फोडून ठेवून चहात बोलशीला तर. अरे तुम्ही विकायच्या गोष्टी केल्या. आम्ही काय बोललो का? आम्ही पगारवाढ मागतोय. अहो कामाला लागल्यापासून तुम्ही पगारवाढ दिलीच नाही ना. तुमच्या पाण्यात दिली होती का पगारवाढ? ती गिरणी असती तर नक्कीच दिली असती. वर बोनस दिला असता. अहो तीच कोणतं मागायचं दुसरं काय? तेव्हा म्हणतो आपलं पगार वाढून द्या. हे बघा तुम्हाला पगारवाढ मिळायची नाही. राहायचं असलं तर राहावा नाही तर चालतं व्हा. बरं होय होय चालतं व्हा. पगारवाढ मागताय का? चाल्या हो. तुला पगारवाढ मागशीला तर कमरत लाता घालीन. मला जुगारात एवढे पैसे घालवता. चला गरीबाकडे बघा. मगापासून काय काढणी सांगितलं व्हय? गिरणी बंद करा आणि गुमान चालतं व्हा. आणि उद्या येवर यायचं नाहीतर लाता झाला. आमच्या कमरेचा दुसरा काय उपयोग आहे? होय. काय तुमचं बाबा आपलं ठेवा. आलात का रे? आले या. मावशी आले माझ्या आली. अरे मालकाला असा दम दिलाय असा दम दिलाय. आम्हीच दमलो बघ. तू गप रे. तुझीच मध्ये बॉम्ब बनते. तू गप हार्या. ह्याला सांगू दे. सांग बाबा. काय मावशी असा दम दिलाय मालकाला. असा दम दिलाय. अरे ते कळलं. भोर सांग की. मोर काय? असा दम दिलाय मालकाला. लई बॉम्बाल बॉम्बाला पण ते घाबरू. म्हणजे वराडलं. हा बाबा वराडलं पण घाबरू ना. हा मी मालकाला म्हणलो ए मालक चालबाजी नाही पाहिजे. हा पगार वाढ पाहिजे म्हणजे पाहिजे. आपला हा असं बोलला खरं. पण मालक तारखं उठलं. पळालं घाबरलं ना. असं? अगो भैया मालक लईच घाबरला म्हणायचा. हार्या कवापासून पगार वाढ देतो म्हणाला? पगार वाढ होय म्हणजे
मला ऐकूच नाही आलं बघ नीट. देतो म्हणला. म्हणजे तुमचा मालक सुधारला म्हणायचा. सुधारलं म्हणजे आपणच दमच तसा दिलाय. कधी मिळणार पगारवाढ? मला वाटतं ह्या महिन्यात मिळेल, नाही तर पुढच्या महिन्यात मिळेल. मालकावर आहे ना, आपण कसं बोलायचं. किती मिळणार? खरं म्हणजे मावशी, हा. तू कुठे ऐकले मावशी बघ. तू विसरला. हा ना, हा ना. हात तुमचा मुडदा बसवला भिताडाला टेकून मला बनवता बरं. काय झालं ग मावशी? आता तो सागऱ्याचा मारती येऊन सांगून गेला. काय म्हणला? तुम्हाला नाता घालायच्या तेवढ्या बाकी ठेवल्यात. चला उठा गिळायला. सगळ्याच्या मागच्या ना आता धोंडाच मोठं लांबून. आज बी मालक ओरडले म्हणजे आपली पगारवाढ बोंबाले म्हणायची. काय रे? अरे काय पगारवाढ मागण्यात आपली चूक झाली काय म्हणाय? कसली चूक? आपण गरीब आहे म्हणून तो आपल्याला धमाक घेतोय. अरे जास्तीत जास्त रक्त कोण आठवतो, जास्तीत जास्त घाम कोण गाळतो, जास्तीत जास्त कष्ट कोण उपसतो? कामगार, कामगार आणि कामगार. आणि आता जास्तीत जास्त नफा कोण उपसतो? तर आपला मालक. आपल्या मालकाला आपण सगळ्यांनी एक सुटीनं त्याला आणलं पाहिजे, त्याला धडा शिकवला पाहिजे. माझा कामगार म्हणून आता यापुढे हे चालणार नाही. आपला कामगार जागा झालाय. आपण कामगारांनी एकजूट करून त्याच्या आपल्या बुलंद आवाजानं त्याच्या छातीत धडक भरली पाहिजे. बोला रस्ता सापडला. चल पुढाऱ्याला भेटू. राम 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 राम. मी हर्या घेऊन आर्या. राम राम. आम्ही गिरणीत कामाला आहे. तुमचे प्रॉब्लेम काय? गिरणीत कामाला आहे म्हणजे गिरणी कामगार. काय प्रॉब्लेम? लय काम करतो आणि मला पगारवाढ देतच नाही. तुम्ही संप करा, संप करा. संप म्हणजे काम बंद, गिरणी बंद. आम्ही करतो की पण नक्की पगारवाढ मिळेल? पगारवाढ नक्की. आतापर्यंत असा अनुभव आहे. संप करा आणि निर्वणुका करा. संप करा. हे नाही आज आपण कामावर गेलो नाही. मावशी ओरडव ना. काय वरडायचं कारण नाही. तुमच्या अंगात पाणी नाही. काकणं भरा काकणं तीच म्हणत होती ना. तर बघ म्हणा आमच्या अंगात किती पाणी. आजपासून हाऱ्या नाऱ्या संपावर. संप झालं म्हणजे लय मजा येईल नाही? मजा गडे अशी मजा येईल कशी? आज संप, उद्या हरताळ, परवा दिवशी लाठीमार, अश्रुधूर, काय झालं? गोळीबार, माणसं गल्ली बोळातून मरून पडल्या, इस्पितळ मुडद्यानी भरून गेल्या आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी काय झालंय? दुनियेतल्या सगळ्या पेपरामध्ये आपल्या दोघांचे फोटो. म्हणजे मेलेले फोटो येतात? मार्ग तोंडा तुझ्या. आपण कसे मारूल्या का? अरे येडायच का लिहा कमाल आहे तुझ्या. आपण कसे मारणार? आपण कोण आहे? अरे ना रे संपातले आपण कोण? कोण? लीडर. लिडर म्हणजे पुढारी. संपाच्या गोळीबारात पुढारी कधी मरत नसत्या. मग कोण मारतात? मरत्यात निवडणुकीला जमलेली गावातली येडी पोरं. चालत चालत येत आहे म्हणजे काय? आपण गेलो ना तर मावशी लय रड. खरं सांगतो तुझी तानी गळात ताणून ताणून थानी रडल आणि म्हणल नाऱ्या नाऱ्या कुठे राह तुला पाहू. मी तान्या नाही मी हाऱ्या आहे. मार्ग तोंडात तुझ्या. बघ फालतू गोष्टी राहू दे. काय करायचं? संपाची तयारी करायची. म्हणजे काय करायचं? चल घोषणा दे. गिरणी कामगारांच्या एकजुटीचा जय हो. जय हो. राम बोलो. काय किती गुळमणीत बोलला. विजय असो. जोरात म्हणायचं. गिरणी कामगारांच्या एकजुटीचा विजय असो. पगारवाढ दे दो वरून खुर्ची छोड दो. पगारवाढ दे दो वरून खुर्ची छोड दो. हिंदी भाषेला लय गोड वाटतात रे. अशा पातळ मिळायला पाहिजे. असं करू काय? हिंदीच्या मास्तर कडे जाऊ आणि त्याला सांगू तो आम्हाला एक 5-10 हिंदीच्या घोषणा आम्हाला लिहून दे. बस दिल का? त्याला सांगायचं तुला एक अख्खं पिढीचं बंडल बक्षीस देऊन टाक. अख्खं पिढीचं बंडल? हे मग असं करू काय ते? त्याच्यातल्या 2 बिड्या काढून घेऊ. कशाला? तुला एक मला एक. बोल पगार वाढ दे दो वरून पिढी छोड दो. का रे? कामाला नाही जायचं?
नाही आता आम्ही संपावर जाणार आहे. संपावर पगार वाढ देतो, वरून खुर्ची छोड दो, 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 पगार वाढ देतो, हे कोण ठेवलं मेलं मुडद मास्तर मास्तर हा मास्तर हो मास्तर नमस्कार नमस्कार या या हो ते शिकवणीला चालली बसा हा हिंदी शिकवतो, मराठी शिकवतो, संस्कृत शिकवतो, सगळ्या भाषा शिकवतो. तिसरीला 3 रुपये, चौथीला 4 रुपये, हो. पाचवीला 5 रुपये आणि तुमची बायको असेल तर 1 रुपया घे. हा म्हणजे तब्येताची पोरगी असतं तर फुक नाही मग वर आपल्याला 2 रुपये देतात. मास्तर आम्ही आलोय भलत्याच कामात. हा आम्हाला काय पाहिजे? आम्हाला भोमा भोम पाहिजे. हा. अहो म्हणजे काय मिरवणुकीचा असा संप केलाय आम्ही. मिरवणुकीत असं काय जोरदार पाहिजे. मिरवणूक असं म्हणजे मिरवणूक निघाली की मग अश्रू लाठी मार गोळीबार ठो 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 ठो. और याची बोमा बोम पाहिजे मग. अरे गाढवाड हो मग घोषणा म्हणा की हिंदीत पाहिजे. होय. हिंदीला जोरदार असते वर्षाला बी काही पोर येतो बाबा. होय, होय. हा. नाही मी घोषणा लिहून देतो पण म्हणजे हा ते आणलंय ना. फुकट फुकट काम करून घ्यायचं होय नाही. आपल्याला नाही आवडत. मग देतो की आता घोषणा लिहून देतो. त्याच्यात काय कुठे संपाय तुमचा पिठाच्या गिरणी झालं जोरदार मला कसं वाटलं नाही चलेगी नाही चलेगी अनाची चक्की नाही चलेगी नाही चलेगी नाही चलेगी पिठाची गिरण नाही चलेगी येडे हिंदीत अनाची चक्की हा. नाही चलेगी नाही चलेगी अनाज की चक्की नाही चलेगी. दुसरी काय अर्जन माणूस येऊ हा. भसाभस घोषणा खरं करतो. सांगू का मम्माला पण लय भाव कुठला खरंच हा, दुसरी मालकशाही मुर्दाबाद पगारवाढ जिंदाबाद. असं दळल मालकशाही मुर्दाबाद पगार वाढ जिंदाबाद जाबाद. चांगली घोषणा चांगली. तिसरी गाडा तिसरी हुशार माणूस आहे राव. हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा. त्याला मातीत मिळवलं बे. जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा. हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा. आनंद वाटला. काय हिंदी पॉवर मास्तर तुम्ही हिंदी पिक्चर मध्ये गेलात ना तर जन्माचा दलिद्र फिटर चिकना दिसतोय राव. अरे चिकना राजेश खन्नाचा बाप दिसतोय. एवढं म्हातार अरे बोलायची पद्धत शिकवणी वाटत फुकटची का रुपयाची? ज्ञानार्जन हे प्रीतम. तुला काय कळलं नाही बाबा. मला नाही बरं जाऊ दे. आपलं काय कळलं तुम्ही आमचं लाख मोलाचं काम केलंय बा असं. आम्हाला फुकटचं काम कुणाचं बी नको. नको. अपकार नको. फुलं फुलाची पाकळी देणार. टँग, टँग. पिढ्या ही माझी गुरुदक्षिणा. अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला. काय म्हणलं? लाज वाटली पाहिजे तुम्हाला. जो हमसे टकराएगा मिट्टी में मिल जाएगा. 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 काय म्हणत तुझं बेंबीच्या देठापासनं पण आमचा मोर्चा काय जोरदार आहे. कसं काय हिंडता रे एवढं उन्हात ना. अरे आज आमचा संप आहे. मग ते असली एवढं ओरडा लागते मग लोकांच्या कसं ध्यानात येतात संप आहे म्हणून.
मुर्दाबाद गिरनी माला मुर्दाबाद नहीं चलेगी नहीं चलेगी अरे आवाज की चक्की नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी काय खुली नाही बाई काय पुढे पळाली हा भुका लागल्या सगळ्या गावात बोंब झाली तुमच्या संपाची. नोकरीवरून काढून टाकलं ना तुम्हाला. आमची काही चूक नाही. ते मला काय बी ठावा नाही. नाना म्हणाला असं बेकार पोराशी लगीन करायचं नाही. नाना म्हणाला ताने एक नोकरी गेली ना तर जग काय बुडत नाही. दुसरी नोकरी मिळेल. तुला तर माहिती मी लात मारीन ना तिथं पाणी काढेन. डोळ्यातलं पाणी पुस अदुगर पाणी करतोय मुडदा. नाना म्हणाला नानाची टांग तुझ्या. चांगलं सांगतो दुसरी नोकरी मिळवेन तर नोकरी मिळते या. बघ ताने नोकरी मिळत तर अंगाला हात लावायचा नाही माझ्या. नानानं सांगितलंय तसं. होय ठीक आहे. मग तू गेली उडत. तुझा नाना गेला उडत. दुसरी रुबाबदार नोकरी मिळवीन तेव्हा तोंड डावीन. आलात का गावभर बोंबलून. आता कुठं पळता आणखी. या गावात तलवार मारून आलायसा.
काय झालं मला समजा समजलंय. काय समजलं? तुमच्या बाळाने तरी काम केला आता का ह्या गावात? मालकाने घोटाळा केला खरं म्हणजे. मालक गाढव आहे, त्याला काही कळतच नाही. हा तू म्हणतीस तसंच आहे. आपल्या गावातले सगळे मालक गाढवच येतात, त्यांना देशाची कळतच नाही. आणि शहरामध्ये तसं नसते. हा. शहरातले मालक हुशार असतात. हा. म्हणजे काय संप केला की पगार वाढ हमकच. हा. आम्ही मालकाला समजून सांगितलं की बाबा रे तू मालक, हा. आम्ही नोकर आहे, बरोबर. आम्ही सम केलेला आहे. हा. तू म्हणजे शरण यायला पाहिजे. पण ते सारं शरण आलंच ना, त्याला आम्ही काय करणार? आता उपाशी कोण राहील? तो मालक का तुम्ही? तू हा आम्ही चांगली सोन्यासारखी नोकरी घालवली मूर्त्यांनी. पण आमची काय चूक आहे? त्या पुढारी संप मग करायला जाते का पुढाऱ्याकडं? हा? पुढाऱ्याकडे काय झालं? पुढाऱ्याकडे जाय. असं ते टाळी आणि त्याला जाऊन सांगायचं, हे बेट्या आमच्या बेकारीचा प्रश्न सोडव. चलो. काय म्हणावं याची? एवढंच चालू. राम राम. या हऱ्या नाऱ्या झिंदाबाद वाले या. झिंदाबाद मुर्दाबाद झाले. काय झालं? अरे बसा बसा बसा. लाजू नका बसा. अरे पण काय झालं रे मुर्दाबाद व्हायला? पुढारी कुठे आहे तुमचं? पुढारी तू गेलाय काल मुंबईला? मुंबईला गेला. काही जण पुढाऱ्याची जातात. काय? अहो, त्याने आम्हाला सम करायला सांगितलं आणि मालकाने आम्हाला नोकरून काढून टाकलं ना. अरे लेकानू काय? पिठाच्या गिरणीत काम करणारे तुम्ही हा. आणि मुंबईच्या गिरणी कामगारवाल्याने तुम्ही संप केला सा तर तू काढून टाकलं नाही तर काय करेल? पण त्यांनी भडकावलं आम्हाला. अरे पुढाऱ्याची वाईट सवय. हा. आग लावली बाजूला होत्या, आग लावली बाजूला होत्या. दुसऱ्याचं ऐकलं की असं होतंय. बरं तुम्ही आमच्या मालकाला 4 शब्द सांगा तरी. मी तुझ्या मालकाला त्याचं माझं चांगलं आहे का? अरे गेल्या निवडणुकीत माझ्या विरुद्ध उभा नव्हता का तो? असं काय करतोस? आमच्या नोकरीचं तरी बघा काय. अरे पण म्या नोकरीचं कुठं काय बघणार? म्हणजे आम्ही धक मारली आणि तुम्हाला मत दिली असं म्हणायचं. तू बोललात का? मग गावाची कामं तुम्ही करताना आमचं काम नाही करीत. गावकऱ्याकडून पैसे गोळा करून तुम्ही शाळा बांधली. एवढी शाळा बांधली प्रचंड, त्यातच घर निघालंय. काय झालं? नाही का शाळा बांधत होते तेव्हाच घर बांधत होतं. सरकारी जर खेटे घालून कॉलेज उभं केलं. हा ना केवढं कॉलेज त्यातच पोराचं लगीन काढलं. नाही तेव्हा ते पोराचं लगीन आणि ते कॉलेज एकाच वेळी बांधलं नाही का तुम्ही? तेच म्हणतो. परवाची गोष्ट आपली ती शांता, तिला पोर होत नव्हतं. त्यांनी काम केलं नाही. काय म्हणतोस काय? अहो तुम्ही डॉक्टरकडून सल्ला नाही का दिला, दवाखान्यात दिली, औषध पाणी केलं म्हणून म्हणतो. हे कर्तव्य का? गावातली एक काढलेली नडलेली बाई अशी नाही की यांच्याकडे एकदा येऊन अरे नाही म्हणजे तुम्ही सगळ्यांची कामं करता, तक्रारी तक्रार घेऊन येणारच. नवऱ्याने मारलं आली इकडं, सासू बोलली आली, पोर होत नाही आली. हऱ्या नाऱ्या बघा उगीच हरभऱ्या झाडावर मला चढवू नका. आपली तुम्हाला नोकरी पाहिजे नव्हता पाहिजे काय? आजच लेकर आले होय. जिल्ह्याला पोलिसांची भरती व्हायची आहे. म्हणजे अगदी नक्की. मग पण पोलीस जरा पोलिसाची नोकरी लई चांगली. आता काय होतं पण निवडणुकीच्या वेळा कामाला यायचं ते विसरायचं आहे. पण अहो आमची मतं काय, पण सगळ्या मेलेल्यांची मतं तुम्हाला द्यायला मेलेल्यांची? अहो नेमकी लाईन आपली असं काय करता? बाहेर बोलायचं नाही. सरपंच महाराज सरपंच महाराज सरपंच महाराज अरे काठी आहे, अरे काठी आहे. अरे माझी हे थेरडे तेव्हा काय कोणी लगाया? कोण हाय? खामोश, बकवास बंद नहीं तो जेल में डालेंगा. हात तुमचा मुडदा बसवला भिताडाला टेकून. कसली मस्ती आली र? हे मावशे आमचा रुबाब वाढला का दिसतो का नाही? नुसता रुबाबच वाढला, पण नोकरीचं काय? कुठं गेला तर तुमचा पुढारी मोडता. मुडता कधीच पोहोचवला नदीवर. मावशे आता पुढाऱ्याची गरज नाही. अगं आम्ही पोलीस खात्यात भरती झालोय. म्हणजे एकदा का आम्ही पोलीस खात्यात गेलो पोलीस झालो. येणारे जाणारे आम्हाला असा रामराम करणार. रामराम हवालदार साहेब. कोण गवळी? तुझ्या चरवीमध्ये काय दूध आहे का अजून दुसरं काय? साहेब म्हणजे आणि अशी चांगली कामं करत राहिलो त्या हवालदार, मग फौजदार, मग मामलेदार, मग कलेक्टर, आणि मग खंडक्टर.
केलेली होय. पोलिसात भरती व्हायसाठी. आणि एकदा का नोकरीला लागलो की बक्कळ पैसा येईल आणि बक्कळ पैसा आला की दोन तुला येत्या. बस, तू काम करायचं नाही, शेतात जायचं नाही, घरी शेंगा फोडायला आणायचं नाही, गादी टाकायची, लोट टाकायचं, मस्त टिकून बसायचं. नुसतं टेकून बसायचं नाही, तुला हुकूम करायचा. ए ताने, अरे मुडद्या नाचते का बे पुढं? शाने लवकर जा शेतावर. हा मावशे, ए मावशे. ओढू नका. का? मावशी नाही बाई घरात. मावशी बी नाही आणि नारे बी नाही. टाळी दे, टाळी दे. कशा पायी? अरे तू टाळी तर दे. नाही देणार. बस मागून पस्तावशी टाळी दे. हे सांग आता. अरे तुझं लगीन ठरलं. माझं तुला संगत. एका हवालदारा संगत असं गावात बोलतात. मला काय माहिती नाही काय. आता तुझा रुबा वाढला तो हवालदारी होणार. घे 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 घे. उगाच मला चिडू नको सांग हऱ्या. तू काय करशील मी लगीनच करणार नाही. तू. हसायला काय झालं मुडद्या? अगं हे अगं माझं ऐक माझं ऐक माझं ऐक. काय तू मस्त नाही म्हणशील पण त्या हवालदाराने ते ऐकलं पाहिजे ना. हा तो पोलीस खात्यातला माणूस आहे. अरे कोण कुठला फौजदार आणि हवालदार काढलाय? मला तर काय माहिती. मी नाही लगीन करणार त्याच्या संग. आणि तुझ्या नाण्याने लग्न लावून दिल्यावर तू काय करशील. काय करीन? हा? पळून जाईन पण त्या हवालदाराशी नाही लगीन करणार. असं? होय. अगदी पक्क ठरलं. पक्क ठरलं. अगदी पक्क ठरलं. अगदी. मला कुरमळची चप्पल. होय होय पक्क ठरलं. गावात काही दुसऱ्या पोरी नाहीच होय त्या हवालदाराला. बघ रे नाऱ्या, ह्या हऱ्याला सांगून ठेव काय? जवा तवा माझी मस्करी करतोय. त्याच्या तू कशाला मस्करी करतोय? खरंच सांगतोय ते. हे बघ, तुझा नाना, आमची मावशी आणि सगळ्या गावाने बेत अगदी पक्का केलाय. कसला? तुझं त्या हवालदाराचीच लगीन लावायचं. हा. काय म्हणतोस काय? आता बघ सांगायला. तुझी आई शपथ. हा. तुझ्या शपथ? माय शपथ. मावशी शपथ? हा. मावशी शपथ. माझ्या गळ्या शपथ? तुझ्या गळ्याची शपथ. तू मेली तर आम्हाला काय? कोणाचा मुडदा? नाव सांग मला त्याचं. नाव काय बरं नाव? सांग ना त्याचं नाव. खेटरानं थोबडच फोडते त्याचं. सांग नाव त्याचं मला. त्याचं नाव काय? काय रे अरे? सांग ना. त्याचं नाव नारायण. तुझा मुडदा मग जीवला. शाळेला चॅप्टर तुमचं आणि मार मी खातोय. आम्ही आता भरती झालो म्हणायचं. होय आम्हाला कापड का मिळणार काय म्हणजे त्याच्याशिवाय आमचा रुबा वाढणार ना म्हणून ट्रेनिंग झाल्याशिवाय ड्रेस मिळत नाही. ट्रेनिंग शिक्षण शिक्षण ते शिक्षण कुठे मिळणार? खंडाळ्याला. खंडाळ्याला वा 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 वा. खंडाळ्याचं घातले वाकडा तिकडे आहे. आपण निघायचं आम्ही. राम. शिकतो मी आता. आता तुला काय अडचण नाही ना? हो आता अडचण कशाची. पोरं हवालदार झाली म्हणजे रांकणच लागली म्हणायची. बर उद्याला तुझ्याकडे पाठवतो तानीला तुरीची डाळ घेऊन. चल ग तानी. Left, right, left, right, left, right, left, left, right, turn, left, right, balance, पाया पडाव. दादा बघ माझी पोरं कशी रुबाबदार दिसते.
ठेव बाबा. चांगलाच कायदा काढलाय. त्याला गाव अजून सुधारलेलं दिसत नाही. अनएज्युकेटेड आहे. ना काय झालं, ट्रेनिंग संपलं, आता ड्युटीवर निघालं. म्हणलं जाता जाता मावशीला भेटून जावं. आता जेवायचं का लगेच ड्युटीवर? म्हणजे नुसतं तोंड गावाला आलं म्हणा की. अगं बनी, आता ड्युटीवरली माणसं ती, आता सरकार सांगल तिथं सांगल तवा तिथे हजर राहायला पाहिजे. सरकारी नोकरी माहिती याला. चल ताने. अरे काय करतात तिकडं? काय तंबाखू खातो? काय म्हणा? नाही पाहण्या करीत होतो. ठीक पॉकेटर्स असतात, मुलाला बोलणारी टोळी असते. जातीला लक्ष द्या तिकडे. जा तुम्ही. अरे नाही तर तमाशा बघत बसा. नीट पारा द्या. जाऊ लवकर. चला इकडे. अरे बा द्या ना लवकर लवकर खेळ सुरू. सगळं व्यवस्थित चालू. ठीक. आमच्या खात्याचं काम आहे बघायचं. दुसरं काय? बिलकुल नाही हो. सर कोण आहे? बकुळा. बकुळा. सगळे नाचणारी आहे. चला बसा. काय नाही उकड बसायचं. आम्हाला आवडत नाही. अहो तुम्ही इंग्रजच्या आत बसा की. इंग्रजच्या आत? म्हणजे आमची पोझिशन डॅम होणार नाही. हा बिलकुल नाही. मतलब ठीक आहे. अरे आमचाही फायदा होईल. फायदा कसा काय? लोक त्रास नाही त्याला. अरे तुमचा बी फायदा हा, आहे. चांगलं आहे, चांगलं. चहावाल्याचे पैसे देऊन टाका. हा दोन पान पाठवा. हा चला हे पोऱ्या. आणि बकुळबाची ओळख करून द्या. हा देतो. या. सगळे आले. होय सर. आज आपल्याला रेड घालायला जायचंय. रेड फार महत्वाची आहे. गावाबाहेर तो धायगुड्याचा बंगला माहिती आहे ना तुम्हाला? धायगुड्याचा सासरा आपली गंगी राहिली की तिथं. अरे गाढवा, मी काय बोलतो ते समजतंय का तुला? तर त्या बंगल्यात फार मोठ्या प्रमाणात जुगार चालतो. गावातील प्रतिष्ठित लोक तिथे जुगार खेळायला जातात. काय तुम्हाला नाही तर काय, काम फार जोखमीचं आहे. थोडीशी जरी चूक झाली आणि आपली रेड फसली तर तुमच्या तर नोकऱ्या जातीलच, परंतु तुमच्या बरोबर माझी सुद्धा नोकरी जाईल. सगळ्यांची नोकरी झाला. कशाला तेच बोलतो. हा, तर मी माझा प्लॅन तुम्हाला सांगतो. रात्री ठीक 10 वाजता त्या बंगल्यात जायचं. 10 वाजता? हो. मग जेवण पाहिजे. जेवायचं बरं सुस्त नालायक. हा, तर मी काय सांगत होतो की रात्री 10 वाजता तुम्ही त्या बंगल्यात जा, कुंपणात लपून बसा आणि मी साध्या कपड्यात तिथं येईन. रामरावसाहेब आम्ही इथे. एक फेक मारा ना. हा टका टका टका. 10 रुपये टका. बोला तुम्ही सर्व. आम्हाला 10 रुपये का नोट देऊ.
साहेब अंधारात काही दिसलं नाही. रामखोर, मी एवढा कुकुट तर ऐकू येत नाही तुम्हाला? माणसात की जनावर पाय ठेवतो तुमचे. अरे अरे इथंच लागलेलं दिसतंय. चूक झाली आमची, चूक झाली आमची. चूक झाली की बरोबर आहे ते आता पोलीस स्टेशनवर. साहेब साहेब पंचनामा करा. साहेब चला, एकाला सोडू नका. हलकट नालायक साहेब, चला. आता काय झालं आणखी? नाही साहेब, माफी लिहून दिली. गरीबाव दया करा साहेब. मूर्ख, चालते व्हा. नशीब माझं की रात्री तुम्ही मला गोळी घातली नाही. हो साहेब, अंधार होता म्हणून हे सगळं घडलं. साहेब अंधार नसता तर आम्ही तुम्हाला धोपटलं असतं का? दिवस सगळे झोपटले. यू ब्रूट. काय म्हणते? हा हुकूम घ्या आणि चालायला लागा. बदली केली साहेब. नो डिसमिस. डिसमिस. हो, मावशी जोराने मारेल. काय? आम्हाला ड्रेस उतारा आणि चालायला लागा. तसंच नाही, आपले कपडे घालून. साहेब पाया पडतो. गेट ऐकायलाच तयार नाही रे. त्याला ऐकावंच लागेल. आणि त्याने नाही ऐकलं तर त्याच्या वरच्या साहेबाकडे त्याला काय सांगायचं? त्याला सांगायचं हा डिसमिसचा हुकूम कॅन्सल करा असा. मग हे पण त्याने नाही ऐकलं तर त्याच्या वरच्या साहेबाकडे जाऊ असा. मग जायचं. काय काम आहे तुमचं? हा कागद साहेब. काय द्या बघा ना वाचतो. हॅलो. हा साहेब साहेब पण आता कामात येते. तुम्ही वाचत होता ना म्हणून त्यांनी फोन देता. दुसरं काम त्याच्यात बाईचा फोन होता. फोन असेल. अहो साहेब बघा, आमचं काही चूक नाही. तसं मी तुम्हाला आम्ही उपाशी मरून जाऊ. खरं लक्षात घ्या तुम्ही जरा. ऑर्डर बरोबर आहे. चालते का तुम्ही? नाही साहेब, आमची मावशी आमच्या नावाने बोंब मारे. खरं सांगतो. चालते का म्हणून सांगतो तुम्हाला. पण साहेब पण असं काय घडते तिकडे? बरोबर. काय साहेब? 2 ग्लास पाणी घेऊन ये. चल. यू फूल. यू गेट आउट. पाय धरतो तुम्ही. आय से यू गेट आउट. तुझ्या पाया पडतो साहेब. गेट आउट. गेट आउट. साहेब लय भडकलं रे. लय बरं. काय नाडी पकडू? त्यांचा नाडी कुठे? पट्टा आहे. ती नाडी नाही, घरची नाडी. किती साहेब मी ऑफिस मध्ये वाघ असला हा तरी घरी मांजर म्याव असतो. असो. त्या बायकोला तिचे पाय धर आणि तिला सांगायचं सगळं समजून. अरे ती नुसती नोकरीवर नाही ठेवायची तर त्या इन्स्पेक्टरला डिसमिस करून टाक. आम्ही आहोत. आम्ही म्हणजे कोण? आम्ही म्हणजे मी हरिभाऊ आणि हा नार्या. बर का जरा आलीच मी. हा हे कोण आहे? साहेबांचा लहानपणचा पुतळा असेल. असं होय. हो सारखं गुरगुरत असतात बघ. काय काम आहे यावेळी? तुमच्या बापाने हा आपल्या वडिलांनी. वडील? पप्पा. पप्पा? आपले डॅडी. कोण डॅडी? आमचे साहेब. अय्या ते माझे वडील काही. माझोबा आहे. आ नाही नाही, मिस्टर आहेत मिस्टर. मिस्टर हे काय? उठा उठा. काय चाललंय? पुन्हा तुम्ही इथं? अय्या आता की नाही एक गंमतच झाली. कसली गंमत? हे दोघे हवालदार की नाही हा. मला तुमची मुलगी समजली. मुलगी? हे मूर्ख गाढव माझी मुलगी समजले. मी काय एवढा म्हातारा दिसतो? तुम्ही कसले म्हातारे उलट बाईक साहेब म्हातारे. काय म्हणाला?
गेट आउट यू फूल गेट आउट. ते सरकारी कपडे काढून टाका आणि चालते वा. मी म्हातारा दिसतो. अय्या आपल्या जोड्या किती छान आहे. नोकरी गेली म्हणजे असं सगळं. अरे हे वजे घेऊ का रे? तुला त्रास होत असेल तर. घर जवळ बोलतोस तू? नाही नाही उगीच तुला त्रास नको म्हणून. एस टी स्टँड पर्यंत नाही बोलला. मावशी काय झालं? कवा जर आजारी आहेस? काय नाही रे, जरा कणकणी आली होती म्हणून पडले होते. तुम्ही मध्येच कसं आलायचं? नोकरी हाय ना? म्हणजे त्याचं काय? अगं त्याचाच घोटाळा झालाय. काय झालं? म्हणजे साहेबांनी आम्हाला डिसमिस केले. म्हणजे बढती मिळाली होय? बढती नाही, कामावरून काढून टाकलं. तुमचा मुर्दा बसूला भिताडाला टेकून मला वाटलंच होतं असं काहीतरी कराल म्हणून. तिचं बी संप केलात का? पोलीस लोक पुढे संप करतात होय. मग काय झालं मावशी? आमच्याकडून जरा मिस्टेक झाली जरा. म्हणजे त्याचं काय झालं, आम्ही एक छापा घातला आणि त्या छाप्यामध्ये चोर समजून आम्ही आमच्या साहेबालाच लई झोपटला बघ. अरे ते गांजा बिजा वडला होतात का काय? मावशी अंधारच एवढा होता, माणसाला माणूस दिसला. मी असं म्हणतो, अंधारातल्या चुकीची उजेडात शिक्षा कुठला न्याय म्हणायचा? तूच सांग. तुमची काय बी चुकी नाही. तसं नाही मावशी. तू गबस बोलू नगस. शिर्डीवर जाईपर्यंत मलाच राबलं पाहिजे. माझं भोग मलाच भोगलं पाहिजे. मावशी आता कुमार भाकरी खावा आणि बाहेर पडा जावा. रागवलीस मावशी? का माझं टकुरं खाताय? उठा माझ्या बोलणं, उठा. मावशी 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 तू रडतीस? मावशी तुला अजिबात त्रास देणार नाही. उद्या सकाळी जाऊन नोकरी करतो. नाही मिळाली तर आम्ही दोघं उपाशी राहू, पण तुला त्रास नाही द्या. आई शपथ. आई शपथ. आता थकल्यासारखं वाटत रे. पहिल्यासारखं काम भेटना आणि तुमचं पण बूड बसना म्हणून जीवाची घालमेल होते. तुम्हाला कसं सांगू लेकरांनो? मावशी माझी लेकर काल तो आला तुला नाही झाला मला बघून? मी नानाला सांगितलं सुद्धा. नाना आता मी तुझं काय ते ऐकणार नाही. माझा नाना आता लई रुबाबदार नोकरीत आहे. अरे हात की जरा. पण तो मधीच कसा आलात र? हे आपली राजा. मला वाटलंच होतं तुला माझ्या बिगर करमणारच नाही म्हणून. कसली राजा म्हणायची ही? हे आपली निश्चित राजा. किती दिवसाचा मुक्काम आहे? आता आहेच की आता. मग असं कर, उद्या नानाला भेटायला ये. आपले नानाला? काय झालं? नाही, नानाला अजून भेटलो नाही ना. अरे तो तर लई खुश आहे तुझ्यावर. आपला जावई पोलिसात आहे म्हटल्यापासून तोच पोलिसासारखा रुबाबात हिंडायला लागला गावात. आणि मी जाऊ? नाही नाही, मावशी आजारी. पण उद्या नानाला आपल्याला यायचं, विसरू नकच. बघतो नाही यायचंच. अरे नाना खुर्ची कशा पाय आणली तुला बसायला? अगं नारासाठी. अगं पोलिसातला माणूस तो. मग घोंगडा आहे की त्याला? अगं तो अंमलदार माणूस.
त्याला आता रोज खुर्ची बसायची सवय झालेली असणार. आणि आता सारखं नारा नारा म्हणायचं नाही बरं का. मग आता आता नारायणराव. पोलिसाचा रुबाब चोरा मोर आपल्या मोर नाही. अगं पण कसं बी झालं तरी आता जावई म्हणून बघायला पाहिजे त्याच्याकडे. आणि जावई म्हणला का नाऱ्याचा नारायणराव झाला. तुझा पुरा बरं फुरत तर फुर. हे बघ आज निस्तात चहा आणून ठेवू नको त्याच्यामुळं. मग आज रात्री कांद्यात न बघ. बरं हा ती आणून दे त्याच्या संग. नाहीतरी विचारशील. नाना माझा खरंच तूच लई काळजी घ्यायला लागलास रो. अगं बाई आपल्याकडे म्हण आहे जावई म्हणजे अवघड जागी दुखणं. त्याला जरा जपायला लागतं. चला या 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 नारायणराव या या. अहो तुम्हीच नारायणराव. आता ज्याच्या त्याच्या मानाप्रमाणे हाक मारली पाहिजे. हो अरे राव उठा उठा. काय ना उगीच कशाला खुर्ची बिर्चीचं खोळ उगीच काहीतरी तुमचा मान आहे. त्याने एक तराटा नाचणं तराटा कशाला. ज्याच्या त्याच्या मानाने बसावं माणसानं. त्याने राहून दे. बर नोकरी कशी काय आहे तुमची. आमची नोकरी बरी चालली छान चालली. बरं बडची बिडची कवा मिळते. अजून अजून मिळते. बरं साहेब कसा काय. साहेबाला बसवलं दवाखान्यात. दवाखान्यात शिकवता येताना भेटून आलो. फार आमच्या प्रेम. बरं माणूस बोलायचा चालायला कसा काय. काही विचार झालं. आमचा साहेब बोलायला लागला ना की बाकीचे सगळे चालायला लागतात. बर चहा घेऊन येतो. ताने नोकरी बद्दल नानाशी काय बोलायचं नाही येडे. असं कसं चला आज ना उद्या नानाला कळाल की. काय म्हणतात. चहाच नको म्हणतोय दुसरं काय. अरे मी म्हणलं नानाने प्रेमाने केलाय नानाचा मान ठेवायला नको. नको म्हणत्या. मग राहून दे तुम्ही आम्ही घेऊया. नाही मी घेतो की. नाही म्हणजे तुमचा मान ठेवला पाहिजे. नाना तुम्ही का चहा घेत. घेत नसतील. मी चहा घेतो पण बशात. हो बाबा हो या 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 या. आपल्या खात्यातला माणूस या या या. काय नाना लय वाईट झालं बघा. काय दोघांना बी डिसमिस केलं ना खात्यात ना. काय म्हणता. तर साहेबाला मारलं ना दोघांनी मरुस्तर. नाही नाही मांजर पोळात येऊन घालतो तुला. ठेव दे त्याच्या. तू का बस हात जागा इथे कुठे घेतोस. हे नाऱ्या हे मैपत म्हणजे येणच नाही ते सांगत बसलं रे. कुणी बोलावलं. मॅच बोलावलं. नाना कशाला काढले ना बाहेर. अगं असं काहीतरी केलं तरच त्याला जिद्द येईल. काहीतरी करेल तो. रडाय काय झालं. चल बघू आज चल. गप 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 रडू नकोस. डोळ्यात दिसतील ना. कसं होईल रे माझं. नाना तर एक सबूत बी ऐकून घ्यायला तयार नाही. कालपासून लई संतापलाय. सारखा गुरगुरतोय. एक बरं झालं नुसताच गुरगुरतो. दुसरं कोणी असता आणि डोक्यात दगड घातला असता तर तुझी माझी भेट झाली असती का. नाना म्हणत होता पुन्हा दारात दिसला तर तंगडच मोडीन म्हणून. कुणाचं तुझं. अरे मुर्द्या माझं नाही तुझं. मग आता काय करायचं रे आपण. मी शोधतो की नोकरी. तू का काळजी कर. खरंच मिळेल का तुला नोकरी. आता पोटासाठी नाही पण तुझ्यासाठी शोधलीच पाहिजे. तर सरपंचाला जाऊन भेट की. हा 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 त्याला पुन्हा भेटून समजून सांगतो. पण रुबाबाची पाहिजे. हा रुबाबाची मिळेल की मिळेल.
आणि एकदा नोकरी लागली की आपण पळूनच जायचं. खरंच पळून देशील मला? मग पळायची प्रॅक्टिस आहे मला. पोलीस खात्यात होतो ना, तिथं बंदूक घेऊन पळायचो. आता तुला पळून घेऊन जाईल. नाऱ्या, नाऱ्या, जोपर्यंत आपण बेकार आहे ना तोपर्यंत असं तोंड लपवावं लागतं बघ. मग काहीतरी नोकरीचं बघ बाबा. नोकरी हा, सरपंचाकडे जाऊया. तेवढ्याने हाणेल ना नोकरी मागितली तर. त्याचं काय नाही, असा गोळ्यात घेतो की बघतच राहतो नुसतं. असं हा, लय तापू नको त्याला. ते गरीब आहे. काय करतो कोंबड्याची रोडा लागलाय म्हणा. ते सवण बघा जरा. काय बरं, सुताराच्या पाऱ्याचं काय केलं का? काय झालं? सुताराचे अजून कळलं नाही. जा कामाला सवण बघायचं बरं का. राम राम. काय र आणि काय बालगड? आपली नेहमीची म्हणजे आपलं नोकरीचं दुसरं काय. आता झालं का? माझ्याकडनं जमणार नाही. असं बोलू नका. हो, तुम्ही जर लाफडलं तर आम्ही कुणाच्या तोंडाकडे बघायचं? कुणाच्या तोंडाकडे बघा. मला काय सांगता? हे चांगलं आहे. तू मी नोकरी लावायची आणि तुम्ही ते घालवायची. उत्तम घालवली का अंधारात गेली. ते बघा, माझ्याकडनं जमणार नाही. आमच्याकडे बघू नका, आमच्या म्हातारीकडे बघा. म्हातारीचा मला काय संबंध आहे? वयानं म्हातारी झाली, तिला कामं होत नाही म्हणून आम्हाला नोकरी लावा. मी तुम्हाला सांगितलं का नाही? माझ्याकडनं तुमच्या नोकरीचं जमणार नाही म्हणजे नाही. हा, जमणार नाही का? संधी देता काय मला? का गुमान चालायला का? नाही गेला का तर शिपायला बोलवीन आणि थट्ट मारून हाकून देईन. नाऱ्या, आता काय करायचं? का बस. उद्यापासून हातपट्टी मटका या गावात. मटका आणि हातवटी? अरे हा, दारू खुली झाली, हातपट्टीचा उपयोग नाही. पिक पॉकेट चोऱ्या करणार. हे असं नाही. अरे हे असं नाही करायचं. आपला आदर्श गाव आहे. याचा केवढा मोठा मान आहे. अरे ढाल मिळालेल्या गावामध्ये अशी जर करणी केली तर यांच्या तोंडाला काळे बाप फासत. शामर फासू दे. मग बेकार आहे. आम्ही पोटात काय काटे भरायचे तुला कळायला नको. आता दम देणार लय बघितल्या. काय करणार तुम्ही? नाऱ्या दिली. हो, चालेल का? विचार होता मला. अरे उपासाला बस. अरे पर्यंत उपास. मरेपर्यंत उपास आणि एकट्याने करायचा? एकट्याने का? मी बी बसतो की उपासाला. सकाळी 8 ते दुपारी 2 तुझा उपास, दुपारी 2 ते रात्री 10 माझा उपास, पुन्हा रात्री 10 ते सकाळी 8 तुझा उपास. जाऊ दे बदनामी याची. कोण गावात तुला मत देत आहे? तुम्हाला निवडून देतो आणि आम्हाला दम देता. हे चांगलं आहे. म्हणजे तुम्ही स्वतःच पकडता मला. बघा, तुम्ही सरकारी नोकरीचे एकदा डिस्मिस झाला तर पुन्हा तुम्हाला सरकारी नोकरी मिळणार नाही. चालेल चालेल चालेल. मग तुम्ही असं करता का? नालापूरच्या कारखान्यात जाता का? तिथला मॅनेजर मला भेटला होता. पारे करायच्या 2 जागा रिकाम्या आहेत असं म्हणत होता. पारे करायच्या 2 जागा? होय. आपण नोकरी सवय करा. गाडापणा करू नका नेहमी सारखा. टक्कुरी नीट शुद्धीवर ठेवा आणि पुन्हा इथे येऊ नका हाका मारत. हा, अरे याला 4 दिवस झालं उभं राहून राहून कंटाळा आला व्हायचं. हा ना. आणि मला हे कळत नाही की बंदूकवाले पारेकरी ठेवायचं कारण काय? म्हणजे हे यंत्र तर लहान लहान आहेत. कोण मारायला येते इथं? असं बोलू नको. पारी करायची गरज नाही म्हणलं आपल्याला नोकरी मिळेल. होय होय. येडा कुठला. चल पान खाऊ बस. आणि पारा मर्दे पारा पा येडे. काय नोकरी मिळाली? असू दे बाबा. काय हे लांब आहे रे. खर्च मग किती त्रास घेतेस त्याने. यात कसला आलाय त्रास? औषध लावते म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. हऱ्या नाऱ्याला नोकरी लागली हे कळलं, पण कसं हाय, काय करत्यात, कुठं हाय, काय बी कळलं नाही. नारायण की तुम्हाला भेटायला? मला का तुला ग? कुणाला का भेटायला येईना, तर येऊ दे. एकदा त्यांच्या नोकरीचं समजलं मग काय बी चिंता नाही बघ.
झोपला काय? नाही मी जागाच आहे. पारा करतो ना. अरे ए, आपण एखादी राऊंड मारून आलो तर मला तकलीफ ना घर. कोण झोप आता तो कुत्र सुद्धा इथे येत नाही. झोप हे बी खरंच आहे, पण मी म्हणतो एखादी राऊंड मारली ना म्हणजे आपल्याला ताणून द्यायला बरं. असं म्हणतो. चल कंदील घे. झोप तर काय डोळ्यावर आले बा. अरे आज लय वेळ वाटतं रे. आपण कंदिले की आपल्या जो कशाची भ्या वाटत. चल आज मरू दे राऊंड. अरे आज आमुषा आहे. आमुष आहे. त्याच्यात लाईट गेलेली. एखाद्या भूताने धरलं तर कुणी धावून येणार नाही. पाऱ्या भूताचं नाव करू नको. मलाही भ्या वाटायला. मग काय करायचं? खरंच आज राऊंड राहू दे. जाऊन दोघांच्या मध्ये कंदील आणि झोपू छानपैकी. कसली नोकरी रे बाबा. चल असं करू. आळीपाळीनं झोप. चालेल. पहिल्यात तू झोप, मागून मी झोप. पण मला जागा कर बरं का. तूही मला जागा कर बरं. उगाच आपण पारा करतोय. पगार माझ्या लाडक्या चोरानो, माझ्या राजानो, दादानो, माझ्या बाबानो, माझ्या लेकरानो. गबरे तुझा त्यांचा बाप आहेस काय? माझ्या बापानो, माझ्या बापानो. होय सुटलं. बाजारात पिढा झाली म्हणायचं. सभाजी कशाला घेतले असते पाहायला? निकाल लावून टाका साल्यांचा. सरदारजी सरदारजी का? नाही सरदार साहेब, सरदार साहेब आमच्या नोकऱ्या गेल्या, आमचा पगार बुडाला. आम्ही मेलेला जमा आहे. आता खरा वार्ता. आमच्या माणसूला कोण आहे? कोणच नाही ठरत. तांदूळ तुम्ही कोण आहे? मी मेल्यावर मी तर तसाच आहे. तुमचे पाय धरतो. पाय कसे धरणार? हात बांधलेले. सरदारजी काय करूया आमचा? आहे गरीब बिचारे आहे, सोडून टाकायला. ठीक आहे.
डाकू माणसं जायला दिसतात रे. अरे कुऱ्हाडीला तोडून टाकण्यापर्यंत दोरांनी बाजून इथे टाकलं बरं झालं. आपण जिथं तरी झालो. राहिलो कुठे जंगलात आणून सोडले रे. जंगलात अरे भूतबी तर असतात रे. त्याचं नाव काढ नको. राम 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 राम. अरे वाडा जाऊन हाक तरी मारू. इतक्या रातचं का जोडाने मारते ना. अरे येड्या थंडीनं काकडण्यापेक्षा बरी बरं नाही. मोठ्या उलटू नका. पुरीवाळी झोपल्या असतात ना. त्याला काय गाडव लोक एवढे गाड झोपले. धनी मालक धनी मालक. मी नारायण. मी 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 हरिपत. हा नाऱ्या. आम्ही दरवाजा वाजवला ऐकून आला वाटतं आणि हळी बी घाल. हा झोपला होता तुम्ही. हा झोपल्यानंच असत्या. हा त्याची शोध नाही दिली. हा वाडा कोणाचा आहे. मालकीनबाई दिसते. तुम्ही काय एकट्याच राहतात काय वाड्यात. तुला काय करायचं. तुमचं नाव कळलं का मला. कमळी. अहो कमलीबाई वाड्यात आणखी कोण राहत. म्हातारा. म्हणजे दोघच राहतात. वाडा मोठा आहे ना म्हणून विचारलं. काय म्हणा तुमची वेळ झाली. मनाला बरं वाटलं बघा. अहो आम्ही का नाही पलीकडे एक गाव आहे तिथं गोडाऊन आहे. तिथं आम्ही पारेकरी होतो. हो एकदम कुठून तरी दरोडेखोर आले. आम्हाला लई झोडापलं. आमच्या तोंडात बोलत खोंगलं आणि जाता जाता तुमच्या दाराशी टाकलं बघा. जे पळाले वाईटातून चांगलं निघतं ना ते असं बघा. तुमची आमची ओळख व्हायची होती. दुसरं काय जाटाळी. आणि बाहेर झोपायचं म्हणलं म्हणजे जरा पंचायतच नाही. त्याच्यात आज पडली थंडी. हा ना. आणि एक हा भूता घेतांचा आम्हाला लय भ्या वाटत. हा त्याच्यात पडली आता आमुषा म्हणजे आली का पंचायत. हो बाई हसू नका. खरंच सांगतोय आम्ही दोघं बी ना या जगामध्ये भूताशिवाय कुणाला घाबरत नाही. आता दाखवून आम्हाला इतकं झोडपलं पण आम्ही बिलकुल घाबरलो नाही. भूताची गोष्ट वेगळी आहे. उगीच भूता खताच्या गोष्टी सांगून त्या बिचाऱ्या बाईला कशाला घाबरतो नाही का. हा बाई जरा पाणी मिळेल का. हे नाही आपल्याला खुर्जी आवडल्या. मला बी लय आवडली. हे ताणी आहे तुला गावाकडं. आमचं जरा सुद्धा मोड्या की. हा ते ध्यानात ठेवून वागायचा. पाणी. नोकर माणसं बी घरात दिसते. त्याला मालदार दिसतंय. काय थंडगार पाणी येऊ आणि वाड्याचा वाज बी येतोय बघा. तुमच्या इतकी रूपवान पोरगी ही जन्मात पाहिलेलं आहे. खरं सांगू अप्सरा सुद्धा तुमच्यामुळे चक मारते. रातभर आम्ही इथं थांबलो तर चालेल ना. तुमचं घर आहे. नाही पण तुमचा तो म्हातारा येडं असलं तरी रागवायचं नाही तो. पांघराचं देताय ना. झोपा तू मिळेल आपण. बने
कारखान्यात आणि कारखान्याच्या गोदामापासून जाऊन आले, पण पोरांचा काय पत्त्या नाही. पण ती दोघं तिथंच कामाला होती ना? होय होती, पण काल रात्री गोदामावर दरोडा पडल्याचं कळलं म्हणून धावत गेलो तिथे. अरे देवा, गोदामावर दरोडा पडला. त्या दरोडेखोरांनी माझ्या पोराला तर मारलं नाही ना? अगं मारल्यानं नाही, मी खात्री करून आलो. अगं खून बिन झाला असता तर पारेच्या जागेवर झाला असता का नाही? पोरं कुठे गेले असतील म्हणायची? मला वाटतंय ती भिवून पळाली असतील कुठेतरी, येतील मागाय. अरे देवा, तू काळजी करू नकोस बने, नाना हुडकून आणतील त्यातून. मी समजा तपास करतो, पोलिसात विचारतो, सगळं करतो, पण तू घोर करायचा नाही. अगं हरा आणि नारा मला फरक काय? ताने तू येतेस? मी थांबते हातात, तू जा. सांभाळा. हा मावशी तू गप बस. अरे मावशीवाल्या उठ. अरे मावशी मला लय झोपी दे. कमळीच्या घरात झोपले आपण येड्या. उठ. ते घोंगड कुणी टाकलं म्हणायचं अंगाव. कोंबड काय झालं? कमळीने टाकलं असं. तुला लाजायला काय झालं? खरं सांगू, मावशीने जर कमळीला बघितलं तर म्हणाल माझ्या हऱ्यात आणि कमळीचा जोडा म्हणजे लक्ष्मी नारायणचा जोडा आहे. त्यानं ऐकल्या का? हे नार्या, त्याला पण अजून अजून उजेडलं कसं दिसत नाही? उजाडलेलं हा येड्या, आपण काल रातच्याला इथं आलोय. हा ती रात गेली, हा. अख्खा दिस गेलाय. अरे बापरे, पुण्यांदा रात झालेली. अरे बाबा, मग सर म्हणजे एवढी झोप लागली आपल्याला? तसा मी दुपारच्याला थोडा जागा झालो, तर मग माझ्या डोळ्यात उडाणार राव. हा पुन्हा झोप. असं हा सगळं कमळ आहे झोपायची. हा तर सगळं झोप मागं झोपाचं स्वांग. पण मी म्हणतो कमळीने का उठवलं नाही? तेच माझ्या डोक्यात नाही, काय तिच्या मनात आला सण काय? लई दमलेली, हा लई मार खाल्ला, ट्रक मधून टाकलेली, हाडच चेतलेली. म्हणाले असं काय झोपले तर झोपू दे, कशाला उठवायचं यांना? बरोबर. हे अच्छा, कमळी गेली कुठं? कमाल आहे तुमची बी. दिवसभरात उठवायचं नाही आम्हाला. येणारी जाणारी माणसं काय म्हणली असते? कुणी आलंच नाही इथं. हा मी सुद्धा आत्ताच आले. हो कमळीबाई, लई भुका लागले तू. हा हे पहिला आंघोळी करूया. हे म्हणजे काय, ट्रकचा धुळा अंगावर लई पडलाय बघा. या माझ्या माग. लई खोल दिसते रे. इथं आंघोळ करायची. पाण्याने पाणी गरम आहे. विहिरीचं होय. अरे देवा देवा देवा, विहीर बसली खोल दिसते रे. काय वाटतंय? काय रमतेची बादली भरली असेल तर जरा जड लागेल. कारण दूर आलो दूर आलो. एवढं पाणी गरम नाही झालं जरा. ह्याला बादली पडली की चल मग दूर का जोड लागत होता? तेच म्हणतो मी, की आपण काय केलीच नाही. परत दोर तर चांगला आहे. जुना आहे रे. तेच म्हणतो. आता आले का आंघोळीचे वांदे? कमळीबाई, कमलाबाई, कमलाबाई, हो कमलाबाई, हो कमलाबाई. बादली. बादली
जाण कशी मिळाली ते तुला म्हणतो. गरम पाणी तशा राहू नका. बादल कपडे वाचा कपडे वाचा जावा. काय अरे काय सगळी कापड दिली की रे तू. अरे हा गोठा झाला. हे पण घाबरायचं कारण नाही. जेवढा मोठा वाडा आहे त्याच्यात आपल्याला कापड नसतं काय. पण काय करायचं कापड धुवून टाकायचं. कमळाबाई हो कमळाबाई आम्हाला कापड द्यावं घालायला. बरं फॅक्टरीला माणसं धाडली का. अहो काल धरणं 10 गावाला 10 माणसं धाडली. पण पोरांचा पत्त्या नाही. आता तोच खूप मला बी समजायला झालाय ना. त्यात बनाबाई आजारी हाय. तिने तर पोरांच्या नावाचा निस्ता ठोसरा घेतलाय. पण असं कधीच झालेलं नाही. आता तपास म्हणजे तरी करायचा कुठं आणि किती. हे झालंच की. अहो पर दरोडेखोराचा ट्रक गावला. ड्रायव्हर बी सापडला म्हण. अहो त्यानं पोरं रस्त्यातच टाकली म्हणून सांगितलं. ही पोरं गेली कुठं. आता बाबा ती जागा सुद्धा जाऊन बघून आली. पण मग पण पोरांचा पत्त्या नाही. बरं नाना म्हातारी जवळ कोण आहे. नानी आहे की. मी तिला सांगितलंय 4 दिवस तिथंच राहा म्हणून. चालत हे बघा मी तालुक्याला जाऊन येतो. बघतो तिथं काय गावलं तर. बघा मी बी फॅक्टरीकडे जाऊन येतो पुण्यात. उठ बाबा उठ. राम राम. आमच्यासाठी ह्या जेवणात शिरा पाहिजे होता. लय मजा आलं. शिरा म्हणलं की शिरा लगेच. अरे वा मजा आहे मजा आहे. म्हणजे काजू बिजू टाकलं. अरे वा काय खाऊन काय ना खाऊ हे झालं मला. जेवण तुला जका झालं. नाही सुस्ते आले पडायचं कुठतरी बघा घ्या. या माझ्या मागणं. हो पण तुमचा म्हातारा गडबड करायचं नाही ना. नाही त्याचा बंदोबस्त केलाय मी. चांगलं केलंय. काय मस्त झोपेल. लय गारठा आहे ना. हृदय जवळ कमळाबाई. बाई नाही म्हणायचं नुसतं कमळी म्हणायचं. कमळी. आता मला सोडून तुम्ही कुठे जायचं नाही. माझ्या संगटच राहायचं. माझ्या हातच राहायचं मान की. उभय समज मी तुला सोडून गेलो काय.
तुम्ही मला सोडून गेला हा पण मी नाही तुम्हाला सोडायची. हा तुम्ही जिथे जिथे जाल तिथे तिथे मी येईल. खरं म्हणतेस? अगदी खरं. तुमच्या गळ्याच्या. हे मला सांग, तुला खायला काय आवडतं ग? मला होय हा कोंबडा. कोंबडा ते टाळी. मला कोंबड्याची बायको कोंबडी आवडते. हे पण इथं कोंबडी मिळत न मिळाय काय झालं? रस्त्यातून येणाऱ्या जाणाऱ्याला धरायचं आणि कोंबडी मागायची. असं मागितलं देत्यात? न देऊन काय करतात? नुसतं देत नाही हा तर दारात आणून टाकतात. आणून टाकत्यात? मग मजाच आहे. आता शो वाडा तुमचाच माझा? होय. तुम्ही मालक हा आणि मी मालकी. मालक. ए आणि माझी मावशी आहे ना गावाकडं. मग मावशीला बी आणूया की कवाल कवाल. असं मग चाल. तुम्हाला पाहिल्याबरोबर मी ठरवलं काय की ह्योच माझा माणूस आहे. असं गुदगुल्या करू नकोस. असं काय करतेस? गुदगुल्या करू नकोस. गेली वाटत. अर्धवट झालेली दिसते, लई चिडली. कशात काय नाही अर्धवट कसलं. त्याला खोटं बोल नकोस. तेव्हा शपथ खरं सांगतो. नुकतंच आमचं पुढे जमत होतं, तू मध्ये बिबा घातला. नाही रे, आणि तू ना तू दिसना म्हणला गेला कुठं? अरे तिनेच मला गच्चीवर आलं. तिने हा काय म्हणतोस? हा ना, आम्ही गच्चीवर आलो. काय सांगायचं तुला, ती माझ्या अंगाशी झोंबत होती, केसातून बोट फिरत होती. काय सांगू, माझ्या गळ्याशी कुतकुल्या काय करीत होती. तुझ्या गळ्याची गुदगुल्या? हे बघ 2-4 नख लागलेत. अरे तेवढं झटापटीत चालायचं. पण तू मध्ये टपकलास. नाही रे नाही. तुला गावाकडे ताणी आहे, मला राहू दे उपाशी. अरे काहीतरी बोलतो. खरं सांगू का, नुकतीच करून माझी लाईन जमत होती, पण तू मध्ये कापलीस. रे काय काय म्हणतो तू आलाच कशाला वर? अरे पण काय सांगायचं तुला. अरे कमळी अशी रंगात आती, अशी रंगात आती, पण तू मध्येच टापाकला. चूक झाली. काय कुठेतरी घुमरात आवाज ऐकू येते बघ. हा ना, लांब ना आवाज येतो. हा लांब ना कसं वेगळ्या जवळ कुठेतरी असत. चल माझं तर सुटसुटीत होत. तुझं म्हणजे दामाचं ओझत नार्या. तुला तिच्या का बाहेर सरा काल आंघोळीला एकदम गरम पाणी आणि आज अरे माझे व्हिडिओ कधी काय भानगड तरी काय. काल एकदम कडक आज बघतो तो बर्फ आणि गार. चला माझ्या ध्यानात येईल की आपल्याला जाग येते ती रातचीच येते, दिवसा नाहीच. हा विचारू का? विचार ना. साली भुताटकीचं नाही. भुताटकीचं नाव करू नको. अरे याला कशी भुताटकी असेल. भुताटकी असती तर 2 दिवस आपल्याला जिथं ठेवलं असतं का. काय लहान केले, खायला काय, कपडे काय. म्हातारच आरडते. हा म्हातार बघून येऊ काय आपण. नको मारलं तर मारतो कशाने. लांब ना बघायचं. धोका वाटला ना सोम बघितलं नाही कोण म्हणतात काय. तुम्ही हा नाऱ्या हऱ्या आम्ही चुकून इकडं म्हणजे आम्ही पाहुणे पगलत गळू झालास ना. मला सोडा रे यातनं. अहो आम्ही कशा सोडवणार आहोत. अहो आम्ही नवीन आहे. पाया पडतो बाबा. तुम्हाला कुणी बांधलं. माझ्या पुतणी कमळी ना. ती कशी बांधली. कशी बांधली
नीच पाजी हरामखोर हरकट कोण तिला तिला मला बकरं पाहिजे. बकरं? हो, या काय मला कुठे मिळायची. आम्ही का तुम्हाला दंगल वाटलो काय? मी कमळीन सांगतो कमळीला ती हरामखोर आहे म्हणून मी तिला ठार मारली. मारली का मारणार? मारली. तरी ती म्हणत होते म्हातारा एवढा आहे म्हणून. बाबा तुम्ही आराम करा. चल, तुम्हाला जाता येणार नाही. नाही, माझ्या बकऱ्यात काय केलं? अरे तुझा तो म्हातारा साठी यार तुमचं कसा काय तुम्ही कमळीला ठार मारली. असं म्हणाला तो? आता माझा ईश्वर बसवले तू माझ्यावर चांगली सपनी खेळती बोलती. खरं आहे ते. त्यानंच मला ठार मारली. तुम्हाला आता जाता येणार नाही. माझ्या बकऱ्याचं काय केलं? शिरा खायला चला सुटलो. औषधे काळजी तसं नाही काळजी कावल म्हणाल मोडत्यानो तुमचा मोडता बसूला भीतीला टिकून 3 दिवस होता कुठे हे मग काय सांगायचं तिला सांगायचं आम्ही लहानपणी युरोपाच्या जत्रेत कसं हरवलो हे सांगायचं काय बाबा रामराम. लेफ्ट राईट साथे का बोलत मला वाटतं त्याची आई मेलेली असावी. लेफ्ट राईट
म्हातारीची आणि तुमची गाठ पडली असती म्हणजे बरं झालं. तर दैवाची योजना काय निराळी. तुम्ही वाचला हेच नशीब. ना मावशीची गाठ पडली. हे बघ, ते विचार आता डोक्यातनं काढून टाकायचं. म्हातारीने सांगितले पेटीत काय असेल ते तुम्ही घ्या, चांगला धंदा करा, परपंच करा, माझी दुसरी काय बी इच्छा नाही. उठा बघू. मी सांगतोय ना, चला उठा उठा, माझा ऐका चला. उन्हातानातनं राबून म्हातारीनं बरंच ठेवले तुमच्यासाठी. मायाची मावशी गेली, या पैकीला काय जाळायचंय का? अरे बाबा, प्रत्येकालाच आज ना उद्या जायचं. पर गेलेल्या माणसाची इच्छा पुरी करायची असते आपण. नाना करायचं तरी काय म्हणतात ते समजून मी ठरवलेलं आहे. तुम्ही दोघ जण कष्टाला तयार व्हा. करू की, पण करायचं काय? हा हे बघ, गावाची पिठाची गिरणी आहे. हा, तिथं पुण्याला जाऊन नोकरी करायची, म्हणजे पुण्याला आता खायचं. अरे बाबा, नोकरी नाही करायची. तू छबुराव तिने समजून जुगारात घाली. होय, दिवाळी निघाली तिची गिरणी लिलावाला निघाली, ती घ्याची आणि तुम्ही दोघांनी तिथं मालक म्हणून बसायचं. नाऱ्या, हे नाऱ्या, अरे उठ बाबा. पुन्हा अंगावर आली तर अजून झोपलाच होय. धन्य आहे तुझी. अरे मनाची नाही तर जाण्याची लाज बाळग. अरे देवा देवा, हे आता आपण काय नोकर येत काय लेट जायला? उठ उठ, मालक येत मालक. मालकाने कसं टायमावर गेलं पाहिजे. या बया, हे काय खाऊची? अहो तुम्ही कशाला चहा केलायचा? मी काय मेले होते व्हय? मेले होते. मेल्याने झोपली होतीस तर तुझा नवरा बघ खास होऊन झोपलाय. तर तुम्ही कशाला चहा केला? मग आम्हाला कोण करून देणार? माझं काय लगीन झालं होय? अहो बाई. हा हो, पर अगं आता चहा केलाय, निदान भाकरी बनवायला लागू नये म्हणून उठवले. काय रे काय तुला उशिरा उठला काय म्हणे? कोण उशिरा उठलंय? तू का मी? मी हा? मी कशाला उशिरा उठलो? एखादा झोपलायच कोण? म्हणजे देखणं रे. तुला हा ना, रातभर गेला. लय चावले. हा ना, लय करायचं. तू गिरणीचा. चहा मीच करायचा, गिरणी तुम्ही आज जायचंय. चांगलंय. अरे उद्या तुझं लगीन झाल्यावर मला नाही करायला लागायचं, तेव्हा आमचं शिळच होणार. जातो मी. लय गोंडा घोळीत बसू नको. हा, ठेवू नये जा. आईला रातभर झोपलं होतं का नाही पुन्हा काने त्याचं लगीन होईल तर दाराच्या भटीला गोळा घालून ठेव. वहिले जातो मी. आईला काही देखणं येत रे. काय नारायणराव? अरे बसा बसा. त्याचं काय बरं चाललंय ना? चांगला जम बसला. चला बघा, तुम्ही काय येणं केलं? मुद्दाम आठवण करून द्यायला आलो. अहो आज दुपारी हरिभाऊच्या लग्नाची बोलणी करायला माणसं यायची आहेत नाही. आठवण आहे का नाही? करू आता मी चाललो तरी ऐकल का? बर जातो. जरा खायचं आहे, तयारी करायला म्हणजे. पगार मिळेल का? अरे अजून पगार दिला नाही का रे? काय काढूनच ठेवलाय? घेऊन टाकतील. घ्या मालक, हा पगार घ्या. मालक वर ये 5 रुपये. 5 रुपये? पैसे कसले? तुमची पगार वाढ. पगार मी कधी मागितली होती? म्हणून तर दिली. मागून काय मिळतं काय मला चांगलं ठाव आहे.
मालक सकाळी उशीर आलं तरी चालेल. बरं अजून काय म्हणणं आहे? माझं म्हणणं आता काय असायचं हऱ्या नाऱ्या जिंदाबाद जिंदाबाद